भाजप प्रवेशाच्या चर्चेला दानवेंकडून पूर्णविराम, तर पक्ष सोडणार नसल्याचं दानवेंचं स्पष्टीकरण। आज मातोश्री निवासस्थानी जाणार असल्याची लोकशाही मराठीला अधिकृत माहिती। महायुतीतील वादात अडकलेल्या जागांचा सस्पेन्स कायम। नाशिक, ठाणे, पालघर, सिंधुदुर्गचा निर्णय अद्यापही नाहीच, तर वाशिम, यवतमाळमध्ये भावना गवळी की संजय राठोड अजूनही गुलदस्त्यात। मोहिते पाटलांची समजूत काढण्यासाठी मंत्री गिरीश महाजन अकलूज दौऱ्यावरती जाणार, तर माढ्याचा तिढा सुटणार का याकडे सर्वांच्याच नजरा। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारांची यादी आज जाहीर होणार असल्याची जयंत पाटलांची माहिती। शरद पवार यांच्या वाट्याला 10 जागा येण्याची दाट शक्यता, तर कोणाकोणाला संधी मिळणार याकडे सर्वांच्याच नजरा। एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातल्या बंगल्यावर बैठकांचं सत्र। दादा भुसे, उदय सामंत, सुहास कांदे नंदनवनवर, तर प्रचाराच्या रणनीतीवरती चर्चेसाठी बैठक झाल्याची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 एप्रिलला मुंबई दौऱ्यावरती येणार। आरबीआयच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असतील, तर मुंबई पोलिसांकडून बंदोबस्ताची तयारी सुरू। आदित्य ठाकरेंचा 2 एप्रिलला यवतमाळ दौरा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आदित्य ठाकरेंचा दौरा। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत शिवतारेंची 2.5 तास चर्चा, तर आज प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत भूमिका मांडणार। शिवतारेंच्या भूमिकेकडे सर्वांच्याच नजरा। इंडिया आघाडीकडून केजरीवालांच्या अटकेविरोधात रॅलीचं आयोजन। दिल्लीच्या रामलीला मैदानावरती काढली जाणार रॅली। वरळी वांद्रे सिलिंगच्या टोलमध्ये सोमवारपासून 15 रुपयांची वाढ, तर कार चालकाला प्रत्येकी आता एकरी प्रवासासाठी मोजावे लागणार 100 रुपये। एमपीएससीच्या गट ब च्या परीक्षा अनिश्चित काळासाठी लांबणीवर। नव्या आरक्षण तक्त्यामुळे परीक्षा लांबणीवर टाकण्याचा महत्त्वाचा निर्णय। अकोला, अमरावती, बुलढाण्यात अवकाळी पाऊस, तर रब्बी पिकं आणि फळबागांचं मोठं नुकसान। बळीराजा चिंतेत। प्रहारचा पहिला खासदार अमरावतीतून निवडून जाणार। भाजप कार्यकर्ते देखील नवनीत राणांविरोधात प्रचार करतील, बच्चू कडूंचा विश्वास। वर्धा लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अमर काळेंना उमेदवारी जाहीर, तर अमर काळे यांनी काँग्रेसचा हात सोडत हाती घेतली आहे तुतारी। आदित्य ठाकरे 2 एप्रिलला यवतमाळ दौऱ्यावरती जाणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंचा यवतमाळ दौरा। अर्चना पाटील चाकूरकरांचा आज भाजपात पक्षप्रवेश होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार पक्षप्रवेश। मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आहे अंतरवली सराटीमध्ये महत्त्वाची बैठक, तर बैठकीनंतर जरांगे पाटील पुढची दिशा ठरवणार असल्याची माहिती। लोकसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणाला अनुपस्थित राहणं भोवलं, तर 954 अधिकारी कर्मचाऱ्यांना कारण दाखवा नोटीस पाठवण्यात आली। सिंधुदुर्ग जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका। अवकाळी पावसामुळे फळपिकांचं मोठं नुकसान, तर बळीराजा चिंतेत सापडला। वाशिमच्या मालेगावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। अवकाळी पावसानं लाखोंची हळद भिजली, त्यामुळे आता हळद उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।